नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत थोडक्यात PCOD, जो स्त्रियांमध्ये जो आजार असतो, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. हा जो आजार आहे हा कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो, पण शक्यतो स्त्रियांमध्ये मेनली ज्या तरुण मुली आहेत त्यांच्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळला गेलेला आहे. सध्या 50% तरुण मुलींमध्ये हा आजार आहे. तर या आजार कशामुळे होऊ शकतो? ज्यावेळेला आपलं मासिक पाळीनंतर जे बीज म्हणतो किंवा आपण अंड म्हणतो ते मॅच्युअर होतं, ते मॅच्युअर बरोबर होत नाही आणि त्या मॅच्युअर न झाल्यामुळे त्याचं रूपांतर आहे ते सिस्टमध्ये होतं. सिस्ट म्हणजे गोलाकार प्रकार असतो आणि त्याला मार्जिन्स सगळ्या इक्वल असतात आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं. हे बायलॅटरली पण होऊ शकतं, म्हणजे दोन्ही बाजूलासुद्धा सिस्ट येऊ शकतात किंवा एकच सिस्ट येऊ शकते किंवा काही असंख्य प्रमाणात सिस्ट पण येऊ शकतात. याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. आता हे कुठल्या कारणामुळे होऊ शकतं? साधारणतः हे म्युटेशनमुळे होऊ शकतं, जेनेटिक काही कॉजेस असतात त्याच्यामुळे होऊ शकतं, किंवा एखाद्याचं मुलीचं वजन प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर तिला डायबिटीज आहे, अशा लोकांनासुद्धा हे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज होऊ शकतं. याचं लक्षणं म्हणजे मेनली मासिक पाळीमध्ये खूप इरेग्युलरिटी येते. म्हणजे कधीकधी 2 महिन्यातून एकदा मासिक पाळी येते किंवा महिन्यातून 2 वेळा मासिक पाळी येते. कधीकधी रक्तस्राव जास्त येतो किंवा कधीकधी रक्तस्राव कमी येतो. कधीकधी 3-3 महिने पाळीसुद्धा येत नाही. या सगळ्या प्रकारामुळे जे स्त्रियांचं किंवा मुलींचं मानसिक स्वास्थ्य आहे ते खूप ढळलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे काहीतरी आजार आहे याची जाणीव होते. आता हे जे PCOD आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे याची लक्षणं तर आपण बघणार आहोत की वजनामध्ये वाढ होते आणि त्याचप्रमाणे पण नपुसत्व किंवा इनफर्टिलिटी हा फार अनकॉमन विचार आहे. PCOD व्यवस्थित रेग्युलर करता येतं. चांगलं डाएट घ्यायचं, जंक फूड खायचं नाही, आपल्या वजनावर कंट्रोल ठेवायचा, योगासनं करायची आणि व्यवस्थित गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे काही औषधं असेल ती चालू करायची. याच्यामुळे PCODमुळे इनफर्टिलिटी किंवा मुलं न होण्याची संभाव्यता फार फार कमी असते. हा जो PCOD हा जो प्रकार आहे तो व्यवस्थित कंट्रोल केला गेला नाही आणि समजा तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट किंवा काळजी घेतली नाहीत तर त्याचा परिणाम म्हणून PCOS होऊ शकतो, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणजे काय? बरीचशी लक्षणं त्या आजारामध्ये येऊ शकतात. आता हा आल्यानंतर पुरुषांचं जे हार्मोन आहे अँड्रोजन आपण त्याला म्हणतो, या अँड्रोजनचं प्रमाण शरीरामध्ये वाढलं जातं आणि त्याची जी लक्षणं आहेत ती स्त्रियांमध्ये दिसू लागतात. मेन म्हणजे चेहऱ्यावर मुरमं येतात किंवा ॲक्ने येतात, वजन प्रचंड प्रमाणात वाढतं, मासिक पाळीचं तर इरेग्युलॅरिटी किंवा जास्त फ्लो हे सगळं चालूच असतं. त्याचप्रमाणे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हा सुद्धा आजार या PCOS या सिंड्रोममध्ये येऊ शकतो. आपण पाहिलं की PCOS झाल्यानंतर इनफर्टिलिटी किंवा नपुसत्व किंवा मुलं न होणे याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण हा सिंड्रोम आहे हा एकत्र येतो. ठिकठिकाणी मुलीच्या दाढीसारखे किंवा मिशीसारखे, जसं मुलांमध्ये मिशी दाढी असते तसे ते केस येतात किंवा आपले जे टाळूवरचे केस आहेत ते गळले जातात. या प्रकारचे अनेक सिंड्रोम किंवा सिम्पटम्स हे या सिंड्रोममध्ये येतात. आता यासाठी आपल्याला काय करायला लागेल? यासाठी आपल्याला काही ठराविक टेस्ट आहेत ह्या करायला लागतात. ठराविक टेस्टमध्ये हार्मोनल स्टडीज हा फार महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये तुमचं LH, FSH, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन अशी बरेचशी हार्मोन त्याचं टेस्ट केली जाते आणि त्या प्रमाणात ते नॉर्मल आहे की नाही ते पाहिलं जातं. किंवा PCOD पॅनल टेस्ट म्हणून सुद्धा असतं. याच्यामध्ये हा कंबाईंड टेस्ट जी केली जाते, बऱ्याचशा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ही PCOD पॅनल टेस्ट केली जाते, ज्यामुळे याचं डायग्नोसिस होऊ शकतं. PCOD म्हणा किंवा PCOS म्हणा, या दोन्हीचं डायग्नोसिस जे आहे ते सर्वप्रथम आपल्याला USG ॲब्डॉमन, अल्ट्रासोनोग्राफी ॲब्डॉमन, ते पण फक्त पेल्विक रिजनची सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये आपल्याला गर्भाशय दिसतं, त्याच्यामध्ये आपल्याला फॅलोपियन ट्यूब्स दिसतात, त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरीज दिसतात आणि ओव्हरीजमध्ये काही चेंजेस दिसतात आणि त्याच्यामध्ये आपण डायग्नोसिस करू शकतो की हा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आहे किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आहे.
हे सगळं आपल्याला टाळायचं असेल तर मागे सांगितल्याप्रमाणे तुमचं डाएट कंट्रोल पाहिजे, तुम्हाला सकस आहार घ्यायला पाहिजे, पपया, बनाना यासारख्या गोष्टी तुमच्या आहारात आल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मिल्क प्रॉडक्ट्स आहेत, कॉफी प्रॉडक्ट्स आहेत, हे तुम्ही घेतले नाही पाहिजेत. लिची म्हणा, अंजीर म्हणा, याचंही हे जे गरम पडतात हे जे पदार्थ आहेत त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज, योगा केला पाहिजे. योगासनामध्ये मलासन आहे किंवा बद्ध कोणासन आहे किंवा सेतू बंधासन आहे, अशा तऱ्हेची जी आसनं आहेत ही खरोखर PCOSला खूप फायदा करून देतात. नाहीतर गायनेकॉलॉजिस्टला तुम्ही भेट देऊ शकता, गायनेकॉलॉजिस्टचा विचार घेऊ शकता आणि त्यांनी ज्या काही टेस्ट सांगितल्या आहेत किंवा त्यांनी ज्याप्रमाणे ट्रीटमेंट, कदाचित काही गायनेकॉलॉजिस्ट तुम्हाला हार्मोनल पिल्स चालू करतात आणि ह्या पिल्समुळे तुमचं जे अँड्रोजनचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि बाकीचं जे प्रमाण आहे, स्त्रियांचं जे हार्मोन्स आहे, प्रोजेस्टेरॉन म्हणा, इस्ट्रोजन म्हणा, हे जे प्रमाण आहे ते वाढतं. यामुळे PCOSमध्ये मात्र काळजी फार घ्यायला लागते, कारण त्याच्यामध्ये इनफर्टिलिटी किंवा मुलं न होण्याची चान्सेस जास्त असतात. कारण बऱ्याच वेळेला जे सायकल असतं, तुमचं मासिक धर्माचं जे सायकल असतं, त्याच्यात 14व्या दिवशी ओव्ह्यूल किंवा बीज बाहेर पडतं. हे बीज बाहेर पडतच नाही, कारण बीज आहे त्याची सिस्ट बनलेली असते, त्यामुळे त्याचा ओव्ह्युलेटरी सायकल्स असं म्हणतात. या सायकलमुळे काय होतं तर बीज येतच नाही, त्यामुळे स्त्री बीज आणि पुरुष बीज याचा संयोग होतच नाही आणि मुलं जन्माला येऊ शकत नाहीत. मित्रांनो, आज आपण इथंच थांबतो. आपण आज PCOS आणि PCOD याची थोडक्यात माहिती घेतली. याच्याबद्दल जास्त माहिती आपण पुढील काही सत्रांमध्ये घेणार आहोत, ज्यावेळेला मी गायनेकॉलॉजिस्टची स्वतः इंटरॅक्शन करणार आहे आणि त्यावेळेला तुम्हाला अधिक माहिती देईन. तोपर्यंत निरोप घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.